It took me 3 months. 3 महिन्यापासून मी कौशिकला चेस करतोय, त्याच्या डेट्स मिळत नव्हत्या. फायनली मी पकडून इकडे तुमच्या समोर आणलाय, तो त्याचा शो लावलाय खास तुमच्यासाठी. सो प्लीज वेलकम ऑन स्टेज कौशिक. हे सगळी तुझी मुलं आहे, रडत होते तुझा शो लागावा म्हणून. सो नाव स्टेज इज युअर्स. हे बाजूला होतो. हॅलो डोंबिवलीकर. काय मग इलेक्शन वगैरे झालं? वोटिंग केलं का? कोण नाही बोलला रे? पैसे घेऊन केलं का असंच केलं? पैसे घेऊन केलं. काय निर्लज्ज रे, पैसे घेऊन केलं बोलतो. काय केलं रे पैसे घेऊन? मोबाईलचा हप्ता भरला. मोबाईलचा हप्ता भरला. आयफोन घेतला ना की असं होतं. चला तर मग सुरू करूया. वेलकम टू डान्स स्टेज. 500 मीटर पेक्षा जास्त अंतर असणाऱ्या लोकेशन्स ना मी आणि गुगल मॅप्स ना दोघे घाबरतो. होतं काय माहितीये काय? आई वडील हरवतात. अरे त्यांना माहित नसतं पण मला माहित असतं ना. मग त्यांच्यासाठी मला हरवावं लागतं. त्यांना वाटतं मी हरवलं. झालं काय? ऐकायला गेलो होतो माहितीये ना. खूप मोठं गाडी घेऊन फिरावी लागते. तिकडे गेलो. आपलं नाही, आपलं साधं घर. तिकडे ना मावस भाऊ आलेला. दुबई रिटर्न ना ऐकायला जायचं. गेलो. तो त्याचा फोन मला हरवलेला. तो माझा आयफोन 16 हरवला. अरे काय ते काय खेळलंय हरवायला? मी बोलतो अजून शॉप पुढचा. बोलतो मग तू आता कशावरून फोन केला? बोलतो नवीन घेतला आयफोन 16 प्रो. आय नीड मोर एक्सपेन्सिव्ह. अरे दुबई रिटर्न ना. हा ते सगळे त्या व्हिडिओ मध्ये दिसत झाले. मी हे सांगायला आईला फोन केला. आईने मला शॉपचं नाव सांगितलं. मी लोकेशनवर शोधलं. ती माझ्यापासून 700 मीटरवर होती. किती? 700 किलोमीटरच्या जवळपास. आणि वडिलांना फोन केला. वडील माझ्यापासून 300 मीटरवर. दोघं एकमेकांपासून 500-400 मीटरच्या अंतरावर. तुला लग्नाला वर्ष झाली 35. हरवतात तर एकदम कूल आणि आनंदात होते. तर आजकालचे निब्बा निब्बी रे. नहीं तुम्ही नहीं सुनो तो आगे वाले पार्सल काउंटर पे किससे बात कर रहा था रे? ये क्या कर रहा था रे? वो क्या कर रहा था रे? अरे मी शिकलो यार नातं रिलेशन. तर काय आजकालचं. चल तर यार थँक्यू ऑल. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच कौशिक. एवढ्या शॉर्ट नोटीस वरती आपल्या सगळ्या ऑडियन्सला एंटरटेन केल्याबद्दल आणि टॅक्स स्टेल मध्ये तुला गाईड केल्याबद्दल. हो आयफोन. थँक्यू. या शब्दांनी मला खुणविले प्रथम आपुल्या सवे यावया. या शब्दांनी मला खुणविले प्रथम आपुल्या सवे यावया. आपुलकीने वाहून नेली अंतरांतली हिरवी माया. थँक्स. Hello Kaushik. You are a simply amazing man. May I? थँक्यू मित्रा. अरे नाही मी असं म्हणायचं म्हणून नाही म्हणते. पण तुझी कॉमेडी मला खरंच औषधासारखी कामी आली. म्हणजे ते म्हणतात ना लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. थँक्यू. म्हणजे मी समजलो नाही. डोंट बॉर्डर टू मच. अरे आय इन्सिस्ट. सांग ना. गेल्या 2 वर्षापासून मी कॅन्सरशी लढतोय. कधी कधी वाटायचं संपवावं स्वतःला. पण असा विचार डोक्यात आला ना की युट्यूबवर तुझे स्टँडअपचे व्हिडिओज पाहायचो. लाईफ इज फायटिंग विथ एव्हरी डॅम सिच्युएशन अँड नॉट गिव्हिंग अप ऑन युअर डिझायर. असा मेसेज ठळकपणे मिळायचा.
आणि माझं हरवलेलं बळ परत मिळायचं. ही गोष्ट जेवढी सांगायला ऐकायला सोपी वाटते तेवढी सोपी नव्हती अजिबात. बट वी डिड इट. थँक्स मॅन. तुझ्या संघर्षात नकळत का होईना माझी मदत झाली याचा मला खूप आनंद आहे. आज खऱ्या अर्थाने माझी कला बहरली बघ. लोकांना ना भरपूर आनंद मिळावा हे स्टँडअप करिअर निवडण्यापूर्वी माझा विचार होता. बस घरच्यांचा विरोध पत्करून स्वीकारून मी हे करिअर निवडलं. आणि आज मला खरं समाधान आहे बघ. आपल्या कलेमुळे एखाद्याला जगण्याची उमेद मिळणार असेल तर असे कैक विरोध मंजूर आहेत. तू एक काम कर ना, तू शनिवारी माझ्या घरी आहे. अरे सिरियसली मला तुझी गोष्ट ऐकायला आवडेल. त्यातून मला नवीन गोष्ट पण सापडेल. इट्स माय प्लेजर सर. हे घे माझं कार्ड. थँक्यू सर. सर नाही, कौशिक. यांच्या नादानेच बहरला द्राक्षवेलीचा मनात मंडप. यांच्या नादानेच बहरला द्राक्षवेलीचा मनात मंडप. यथा सांग यांनीच करविले मधुरसाचे जनात वाटप. हॅलो आई. अगं परवा इतकी छान गोष्ट घडली ना, तुला सांगतो. हा शो मध्ये घडली. अरे तू माझ्याकडची बातमी ऐक. दादाला ना प्रमोशन मिळालंय. पुढच्या महिन्यात तो US ला जाणार आहे. मला आणि बाबांना एवढा आनंद झालाय सांगता येत नाही. अरे तुझा दादा मुळातच हुशार. तू ये घरी मस्त पैकी पार्टी करूया. अरे चल मी नंतर बोलते. बहुतेक मावशीचा फोन येतो. अभिनंदनासाठीच असेल. अरे बघ मीच बोलत बसली. हा तू काय म्हणत होतास? नाही काय नाही, ते काय एवढं महत्वाचं नाही. तू दादाला कॉंग्रॅच्युलेशन सांग. मी पण फोन करेनच त्याला. या शब्दांनी मला दाविले भावार्थाचे विराट राऊळ. या शब्दांनी मला दाविले भावार्थाचे विराट राऊळ. सुलभ पदांनी त्यात फिरविले घडी घडी अर्पित मज अपुले बल. सुलभ पदांनी त्यात फिरविले घडी घडी अर्पित मज अपुले बल. हॅलो स्वराज. हा अरे पुढचा शो बुक कर. नवीन कॉन्टेंट लिहून झालाय आणि त्या पुढचे पण शो बुक कर. हा नवीन कॉन्टेंट मी शनिवारपर्यंत लिहून ठेवतो. ओके. हा फक्त डेट्स मला एकदा विचारून कन्फर्म कर. ओके चल बाय. साफ कपड़ा.
you are trying to call is currently not reachable. Please try again later. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. राजवीर, कुठेस? मला तुझी गोष्ट ऐकायची आहे. आता पाहूया गेल्या 24 तासातल्या काही महत्वाच्या घडामोडी. फरार टेम्पो चालकाला पकडण्यास अखेर पोलिसांना यश. काल संध्याकाळी 4:30च्या सुमारास भरधाव येणाऱ्या टेम्पोने एका तरुण मुलाला उडवलं होतं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तरुणाची ओळख पटलेली असून त्याचे आप्तेष्ट मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले. हा तरुण 27 वर्षांचा असून नुकताच काही महिन्यांपूर्वी कॅन्सर फ्री झाला होता. आयुष्याला नवीन उमेद मिळाली होती आणि असं असतानाच काळाने त्याचा घात केला. या तरुणाचं नाव राजवीर महाडिक असं होतं. The number you are trying to call is currently not reachable. The number you are trying to call is currently not reachable. हॅलो कौशिक, स्वराज बोलतोय. या महिन्यातले सगळे शो बुक केलेत तुझ्या नवीन कॉन्टेंटसाठी. हॅलो हॅलो, ऐकतोयस ना? हॅलो कौशिक. कौशिक,
आता एक नवी सुरुवात. हेच शब्द मज आज सांगती आपुल्या वाचून पुढे जावया. हेच शब्द मज आज सांगती आपुल्या वाचून पुढे जावया. निशब्दांतच दडली म्हणती परमार्थाची गहिरी माया. निशब्दांतच दडली म्हणती परमार्थाची